शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून त्याच्यावर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत सांगलीतील एका महिलेला 18,25,000चा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सदर फसवणुकीची घटना दिनांक 14 जुलै ते 13 ऑगस्ट या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी श्रद्धा बाळासाहेब मगदूम राहणार मगदूम बंगला मार्केट यार्ड समोर सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिलेली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी श्रद्धा मगदूम या आपल्या कुटुंबियांसह शहरातील महावीर उद्यानाजवळ एका परिसरात राहतात। संशयित दिव्याराव आणि प्राजक्ता सामंत यांच्या सांगण्यावरून दिनांक 14 जुलै 2025 रोजी काही गुंतवणूक केली। त्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्यानंतर मगदूम यांनी आपली गुंतवणूक तशीच सुरू ठेवली। त्यानंतर वेळोवेळी केलेल्या गुंतवणुकीवर आलेल्या परताव्याची रक्कम ₹18,25,000 ही दिनांक 13 ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांनी गुंतवली। त्यानंतर मात्र मगदूम यांना त्याचा काही कोणता लाभ मिळालेला नाही किंवा परतावाही आलेला नाही। त्यामुळे त्यांनी विश्रामबाग पोलिसात धाव घेऊन आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विश्रामबाग।